घराणेशाहीच्या विरोधात बिगुल वाजवून भाजपने प्रचारात आघाडी घेतली खरी, पण त्याच घराणेशाहीत फूट पाडून आपले राजकारण भाजप यशस्वी करत आहे। राजकीय घराण्यातील मतभेदांमुळे प्रत्येक कुटुंबातील एक घटक भाजपला पाठिंबा देताना दिसतोय। असे कोणते 5 राजकीय घराणे आहेत हेच या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी श्रुती दिनेश गोसावी, TV9 मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। या 2 घटना आत्ताच्या मोठ्या घटना असल्या तरी महाराष्ट्रात पूर्वी ठाकरे कुटुंबातही फूट पडली होती। बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमधून बाहेर पडत राज ठाकरे यांनी स्वतःचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केला। सुरुवातीची काही वर्ष वगळता हा पक्ष निवडणुकीत आपले राजकीय अस्तित्व दाखवू शकला नाही। त्याचमुळे आता दिल्लीत जाऊन त्यांना भाजपसोबत हातमिळवणी करण्याची गरज भासली। महाराष्ट्रातील दुसरे राजकीय मोठे घराणे म्हणजे पवार घराणे। बारामतीमध्ये राहून देशाचे राजकारण खेळणारे शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी भाजपसोबत घरोबा केला। इतकेच नव्हे तर शरद पवार यांचा पक्ष आणि निवडणूक चिन्ह अजितदादा यांनी निवडणूक आयोगाकडून मिळवले। आता लोकसभा निवडणुकीत बहीण सुप्रिया सुळे यांच्या विरोधात पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याचे जाहीर केले। बिहारचे लोक जनशक्ती पार्टीचे नेते रामविलास पासवान हे 2019 मध्ये राज्यसभेत गेले। त्यांच्या पारंपरिक हाजीपूर या मतदारसंघातून त्यांना भाऊ पशुपती यांना उमेदवारी दिली। रामविलास यांना हवे असते तर त्यांनी ही जागा त्यांचा मुलगा चिराग पासवान यांना देऊ शकले असते। याच काळात रामविलास पासवान यांचे निधन झाले। चिराग यांनी एनडीए पासून वेगळे होऊन विधानसभा निवडणुकीत नितीश यांच्या विरोधात उमेदवार उभा करण्याची रणनीती आखली। चिराग पासवान ज्यावेळी बॉलिवूडमध्ये आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा पशुपती पारस पक्ष चालवत होते, पण याच पशुपती पारस यांना हाजीपूर मतदारसंघातून उमेदवारी नाकारली गेली आणि कुटुंबातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला। बिहारचे मोठे नेते रामविलास पासवान यांच्या पक्षात फूट पडली। त्यापाठोपाठ झारखंड राज्याचे महत्त्वाचे नेते शिबू सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चा याही पक्षात फूट पडली। शिबू सोरेन यांची मोठी सून सीता आणि मुलगा माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यातील वाद पुढे आला। हेमंत सोरेन यांना अटक झाल्यानंतर पक्षाची सूत्रे आपल्या हाती येतील अशी आशा आमदार सीता सोरेन यांना होती। मात्र हेमंत यांनी आपली पत्नी कल्पना हिचे नाव पुढे करताच सीमा सोरेन यांचा संताप अनावर झाला। याच संतापातून त्यांनी पक्ष अडचणीत असताना आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपची साथ धरली। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कुटुंबालाही अंतर्गत संघर्षाने घेरले आहे। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ममता यांचे धाकटे भाऊ बाबून बॅनर्जी यांनी हावडा येथून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली। हावडामधून प्रसून बॅनर्जी यांना तिकीट दिल्याने बाबून नाराज झाले। देशातील या 5 महत्त्वाच्या आणि मोठ्या राजकीय घराण्यांमध्ये सुरू झालेला हा वाद नेमका लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच कसा उफाळून आला? कुटुंबामध्ये निर्माण झालेल्या या विसंवादाचा फायदा नेमका कुणाला होणार आहे असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होतो। महेश पवार सह श्रुती गोसावी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।